नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर येथे पांडुरंग विठ्ठल विटेवर उभा आहे। कित्येक युग लोटली तरी तो तसाच उभा आहे। दरवर्षी या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रातील सर्व कोपऱ्यांमधून वारकरी मोठ्या भक्तीने पंढरपुरात येतात। पण हा परमेश्वर विठ्ठल नेमका कोण आहे आणि तो विटेवर कसा उभा राहिला, या मागे एक आख्यायिका सांगितली जाते। इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सह्याद्री या वाहिनीला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत विठ्ठल विटेवर उभा राहण्यासंबंधीची आख्यायिका सांगितली आहे। महाराष्ट्रात रुजलेल्या वारकरी संप्रदायाची मूळ समाजात किती खोलवर रुजलेली आहेत याबद्दल माहिती देताना सदानंद मोरे सांगतात की 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, गोरोबा काका, सावता महाराज, जनाबाई असे अनेक संत होऊन गेले। 13व्या शतक म्हणजे महाराष्ट्रामध्ये संतांची मांदी याडीच। या 13व्या शतकातील सर्व संतांनी विठ्ठलाचा, पंढरपूरचा, पंढरीच्या आणि वारीचा वारंवार उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये केला। त्या काळचे शिलालेख, ताम्रपट यामध्ये देखील याचा उल्लेख दिसून येईल। महाअनुभव संप्रदायाचे जे साहित्य, लीळा चरित्र, स्मृतिस्थळ या साहित्यात देखील या गोष्टींचे उल्लेख वारंवार सापडतील। 13व्या शतकात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित संप्रदाय महाराष्ट्रात होता असे आपण निश्चयपणे म्हणू शकतो। त्याला जणू काही एका स्वातंत्र्य धर्माचे स्वरूप प्राप्त झाले होते असे हे सदानंद मोरे म्हणाले। पुढे बोलताना ते म्हणाले की याच्या मागे जेव्हा आपण जातो तेव्हा शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टकम हे पांडुरंगाचे स्तोत्र रचलं। शंकराचार्याचा काळ हा साधारणपणे 8वं शतक मानलं जातो। त्यामुळे आपण निसंशय म्हणू शकतो की 8व्या शतकापासून पांडुरंगाचे आणि पंढरपूरचे संदर्भ मिळतात असेही मोरे यांनी नमूद केलंय। पंढरपुरातील पांडुरंग हा कोण आणि तो नेमका कुठून आला याबद्दलची आख्यायिका सदानंद मोरे यांनी या मुलाखतीत सांगितली। पंढरपुरातील विठ्ठल दैवत म्हणजे द्वारकेहून पंढरपूरला आलेला श्रीकृष्ण। ही गोष्ट महाराष्ट्रात सर्वच प्रचलित आहे की पुंडलिक नावाचा व्यक्ती होता आणि तो त्याच्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता। विठ्ठलाला वाटलं की आपण त्याला भेट द्यावी, त्याला हवं नको ते विचारावं आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेकडून पंढरपूरला आला। हा त्या सेवेत गर्क झालेला होता। त्याला विचारलं की मी आलो आहे आणि तुला काय पाहिजे। परमात्मा श्रीकृष्ण समोर उभा असताना पुंडलिकाने सांगितलं की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतो आहे, तोपर्यंत तू इथे उभा राहा। म्हणून त्याने जवळची वीट घेतली आणि त्याला विटेवर उभं केलं असे ते म्हणाले। पांडुरंग विटेवरच उभा राहिला याबद्दल मोरे यांनी एक उदाहरण देखील दिलाय। आपल्याला लहान मुलांचं खेळ माहिती आहे। मुलं खेळता खेळता कुठल्या तरी एकाला स्टॅच्यू असं सांगतात। जणू काही पुंडलिकानं श्रीकृष्णाला तिथे उभं केलं आणि सांगितलं की स्टॅच्यू की तू आता इथेच उभा राहा आणि तिथे विठ्ठल म्हणजेच कृष्ण हा मूर्ती रूपाने तिथं उभा राहिला। अशा प्रकारे श्रीकृष्णाचं आगमन द्वारकेहून पंढरपूरला झालं आणि त्याला पुंडलिकानं मूर्ती रूपानं विटेवरती उभं केलं असे सदानंद मोरे म्हणाले। देशोन्नतीकडून सगळ्या प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।